शुभम. हो. हाय, मी अतुल. हॅलो. खरं तर बऱ्याच दिवसांपासून भेटायचं होतं. प्राजने सांगितलं असेलच, मी एक फिल्म मेकर आहे. आणि हो, मी पण एक इंजिनियर आहे बरं का, बट ओनली बाय क्वालिफिकेशन. ॲक्च्युली इंजिनियर्स, त्यांची सध्याची अवस्था, इन्स्टिट्यूटच्या जबाबदाऱ्या, ते नेमकं कुठल्या दर्जाचं शिक्षण देत आहेत हे सगळं एका फिल्मच्या माध्यमातून मांडावं असं मला बऱ्याच दिवसांपासून वाटत होतं. पण त्याची नेमकी सुरुवात कुठून करावी हे लक्षात येत नव्हतं. पण मग यात मी तुमची काय मदत करू शकतो? सांगतो. तू जो उठाव केलास त्याबद्दलचं मी प्राजने लिहिलेलं आर्टिकल वाचलं आणि तुला भेटायचं ठरवलं. मला जाणून घ्यायचं होतं की तू नेमकं ते का केलंस, किंवा तू तिथपर्यंत कसा पोचलास. असं काय घडलं ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तू शिकत होतास त्याच इन्स्टिट्यूटच्या विरोधात तुला उभं राहावं वाटलं? अतुलजी, मी तुम्हाला नेमकं काय सांगणं अपेक्षित आहे हे मला कळत नाही आहे. हे बघ, तू जे काही फेस केलंस ते सगळे करतायत, पण बोलत कोणी नाही. आज बऱ्याच इन्स्टिट्यूट फक्त पैसा कमवण्याच्या मागे लागलेले आहेत. त्यांना विद्यार्थ्यांशी काही एक घेणं देणं उरलेलं नाही आहे. बरं, मग यात नुकसान होतं आहे ते विद्यार्थ्यांचंच. आणि हो, यात विद्यार्थ्यांची काहीच चूक नाही असंही नाही. पण या सगळ्याची मुळं ही सिस्टीममध्ये आहेत. आणि तू त्या सिस्टीमच्या विरोधात बोललास, पोलखोल केलीस. मला या सगळ्याच्या मुळाशी जायचं. सो मला हे सगळं अगदी पहिल्यापासून सांग. अतुलजी, याची नेमकी सुरुवात ही अपेक्षांपासून झाली. शुभम, ए शुभम, उठ पटकन. पैसे घे त्यांच्याकडनं बेडशीटला, नंतर मग तुझी धावपळ होते. हो. वहिनी आहेत का? काय रे शुभम, झाली का जायची तयारी? हो. वहिनी थोडी साखर द्या हो, चहा करायचा आहे यांच्यासाठी. बरं झालं बाई तुमच्या शुभमचा पण चांगल्या कॉलेजला नंबर लागला. हो ना, त्याचा मामाही हेच म्हणत होता. 4 वर्षात पोरगं चांगलं लाखभर पगार कमवला आता. हो, आम्ही जाणार आहे आता त्याला सोडायला पुण्याला परवा. हो का? चला येते, मी उशीर होतोय. शुभम, तिकडे असा चांगला अभ्यास कर बरं का. हो काकू. आणि अशा सगळ्या अपेक्षा घेऊन मी कॉलेजला आलो. पहिलं वर्ष तर सगळं समजून घेण्यातच गेलं. इंजिनिअरिंगचं जग नवीन होतं. हे शहर वेगळं होतं माझ्यासाठी. मित्र मिळाले. एक अशी उत्सुकता होती सगळं जाणून घेण्याची. पण हळूहळू घुसमट व्हायला लागली. मुळात माझं आधीचं शिक्षण हे शाहू कॉलेजमधून झालं. तिथलं वातावरण वेगळंच होतं. चांगल्या दर्जाचं पूरक शिक्षण होतं. चांगले शिक्षक होते, नेहमी पाठीशी असायचे. त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं होतं. स्वातंत्र्य होतं आम्हाला सगळ्या गोष्टींचं. पण इथे सगळं वेगळंच. नक्की याचसाठी इंजिनिअरिंगला यायचं होतं का, याचीच शंका वाटायला लागली. पण असं का? So, this is how carburetor works. I hope all you understand. We'll move on to the next topic. सर, कळलं नाही. हो मिस्टर राऊत, वाटलंच अजून डाऊट कसा नाही आला. अटेंडन्स किती आहे तुमची? सर पण काय रे, तुला कळलं का? हो सर. कसं आहे राऊत, प्रत्येक गोष्ट 10 वेळा शिकवायला लागलो मी तर सिलेबस कसा कंप्लीट व्हायचा? तुम्ही मला लेक्चर नंतर भेटा. असो, नेक्स्ट टॉपिक, नेक्स्ट लेक्चर. काय मॅडम,
आज पण राऊत साहेबांची फाईल चेक नाही केली वाटतं. नाही तर काय, नेहमी ते आपल्याला त्रास देतात. आता आपली वेळ आहे. लेक्चर तर कधी करत नाही आणि मग नंतर कंप्लेंट करतात. मारू दे आता 10 फेऱ्या त्यांना. नाही, बरोबरच आहे. कधीतरी लेक्चरला यायचं आणि मग प्रश्न पडतात. नाही, मला असं नाही वाटत. मुलगा चांगला आहे तो. जेन्युइन शंका असेल तरच विचारतो. अहो पण इतक्या शंका येतातच कशा? आपण काय चुकीचं शिकवतो त्यांना? मग तू सगळा दोष शिक्षकांवर टाकतोयस. यात विद्यार्थी कितपत दोषी आहेत? आहेत ना सर, मी कुठे नाही म्हणतोय. विद्यार्थ्यांच्या चुकाही आहेतच, पण त्यांना योग्य दिशा दाखवण्याचं काम हे शिक्षकांचं नाही आहे का? कॉलेजचं नाही आहे. इथे फक्त हुकुमशाही चालते. मुलांना नोकऱ्या नाही आहेत, त्यासाठी प्रयत्नही केले जात नाहीत. आजकालचे इंजिनियर्स इंजिनिअरिंग झाल्यानंतर ठरवतात की आयुष्यात पुढे काय करायचं आहे, 4 वर्ष घालवल्यावर. आणि मग जर मला असं वाटलं की मला असं इंजिनियर नाही व्हायचं आहे, तर मग त्यात काय चुकीचं होतं? मी फक्त शिक्षकांना दोष देत नाही आहे अतुलजी. कांबळे सरांसारखे काही चांगले होते, सपोर्ट करायचे, पण मग त्यांची मजल कुठपर्यंत? आणि चांगल्या क्वालिटीचं शिक्षण मिळावं हा आमचा हक्क नाही आहे का? अहो, लेक्चरला बसून जर काही कळणारच नसेल तर मग मी का करू? पण मग इथे काही बोललं तर तुम्ही वाईट, डोळ्यात धरले जाणार. मी प्रत्येक सेमिस्टरला थिअरीमध्ये डिस्टिंक्शनने पास व्हायचो अतुलजी, पण मग मला सबमिशन्सला त्रास दिला जायचा, ओरल्सला प्रॅक्टिकल्सला फेल केलं जायचं. वैतागून प्रिन्सिपल सरांना कंप्लेंट केली, नाही ऐकलं त्यांनी. फाउंडर सरांना भेटण्याचा प्रयत्न केला, तिथेही तेच. शेवटी युनिव्हर्सिटीत गेलो, पण तिथनं आम्हाला हीच काम आहेत का असं म्हणून हाकलून लावलं. हे सगळं का? कशासाठी? त्यापेक्षा चांगले इंजिनियर्स घडवा ना. पण मग हे सगळं घडत असताना तुझ्या बाजूने कोणी उभं राहिलं नाही का? राहिले ना. मागणं सपोर्ट सगळ्यांनी दाखवला. तुझं बरोबर आहे, तू बोल, पुढे हो. पण नेमकं जेव्हा आवाज उठवण्याची वेळ आली ना, तेव्हा कोणीच नव्हतं. कारण का? की यांना भीती, यांनाही डोळ्यात धरलं जाईल, फेल केलं जाईल. मुळात ही अशी सगळी भीती आमच्या मनात काय यावी? असं काय मागत होतो? ज्या कॉलेजने आम्हाला घडवावं, जिथे आम्हाला दिशा मिळावी, तिथेच हे सगळं का? आणि सगळीकडे हीच परिस्थिती आहे. एकदा ॲडव्हर्टायझिंगवरचा खर्च बघा तुम्ही जाऊन अतुलजी. त्यातले थोडे प्रयत्न जरी मुलांना नोकऱ्या लावण्यात केले ना, तरी बऱ्यापैकी परिस्थिती बदलेल. मी म्हणत नाही की सगळ्यांना नोकऱ्या मिळतील, पण मग निदान त्या मुलांना दिशा दाखवा, सक्षम बनवा. दरवर्षी मुलं फक्त भरली जात आहेत आणि बाहेर काढली जात आहेत. अहो, फॅक्टरी आहे काही की जिथे फक्त माल मॅन्युफॅक्चर केला जातोय, तो माल निदान बाजारात विकला जातोय की नाही हे तरी बघा ना. जिथे खूप आशा घेऊन आलो होतो ना अतुलजी, तिथूनच निराशा घेऊन बाहेर पडलो. कधी बदलणार आहे हे सगळं? हे सगळं कधी बदलणार आहे हे मी तुला आत्ता नाही सांगू शकत, पण एक दिवशी बदलेल आणि त्याला आपला हातभार नक्की असेल. चालावं तर लागणारच. चालताना आता थांबून कसं चालेल? उमेदीचा पेला सांडून कसं चालेल? आली आहेत, येत आहेत, येणार आहेत संकट, पण म्हणून स्वतःला बांधून कसं चालेल? चालावं तर लागणारच.